आजचा हा संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा बाळूमामांचा संदेश पाहून कानाडोळा करू नका. तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन आपण आजचा हा बाळूमामांचा संदेश पुढील 15 ते 20 मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला तरच या संदेशाला तुम्ही एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री संत सद्गुरू बाळूमामा की जय. बाळूमामा आपल्याला संदेश देतात की प्रेमळ भक्ता, तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगात तुला कधी एकटे मी सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. तू घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. लक्षात ठेवा, जोही व्यक्ती मामांच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवतो त्या व्यक्तीचे बाळूमामा कधी देखील वाईट होऊ देत नसतात. बाकी आयुष्य हे तर एक महाभारत आहे. इथे कर्णासारखे मित्र तुम्हाला निवडावे लागतील आणि श्रीकृष्णांसारखे मार्गदर्शन आपण श्री अर्जुनांसारखे सर्वश्रेष्ठ बनून लढायचं असतं. बस एवढंच आपल्याला या आयुष्यामध्ये स्मरणामध्ये ठेवायचं आहे. गुरु असता पाठीशी भगवंत, का चिंता करावी मी व्यर्थ, तोची एक समर्थ. ओम बाळूमामा नमो नमः. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नेहमी मन मारून जगण्यापेक्षा तुम्ही मन भरून जगायला शिका. कारण इथला मुक्काम तुमचा केव्हा संपेल हे मात्र कधीही सांगता येणार नाही. म्हणूनच तुमच्या आयुष्यामध्ये जितकाय सध्या वेळ तुम्हाला मिळालेला आहे, अर्थात जितकाय सध्या तुमच्याकडे वेळ आहे, तो वेळ तुम्ही मात्र आनंदाने नक्कीच जगलं पाहिजे. कौतुकाची तुम्ही जितके जास्त अपेक्षा धराल तितके निंदेचे भय मात्र तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात वाटेल. मामा म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्याच आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझाच विश्वास. आपलं सुख कशात आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे. कारण भगवंत म्हणून गेले, जगी सर्व सुखे असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्याही गोष्टीमध्ये आनंद वाटते त्या गोष्टी मात्र तुमच्या मनाला योग्य पद्धतीने माहिती आहेत. म्हणूनच तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या चांगल्या गोष्टी आपण मात्र केल्या पाहिजेत. बाकी जीवनामध्ये प्रेम करणारी माणसे गेल्यानंतर मात्र खूप त्रास नक्कीच होतो. काही वेळेस असं वाटते की मरण हा मात्र पर्याय नाही, मरता देखील येत नाही. म्हणून जगणे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेला एक पद्धतीचा मृत्यू आहे. जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत तुम्ही मात्र एकमेकांना जपायला शिका. बाकी जीवनात त्रास तर त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारत असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत देखील नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी ते आयुष्यामध्ये शिकत असतात. परिसाला जसे लोखंड लागले की त्याचे सोने होते, तसे नामाला आपले मन चिटकले की आपल्या आयुष्याचे देखील नक्कीच सोने होते. प्रेमळ मित्रांनो, मामा म्हणतात, निवांत झोपा, मी जागी आहे. मी तुमच्यासाठी प्रत्येक क्षण योजना करीत असतो. म्हणून तुम्ही कधीही दुःख आल्यानंतर रडू नका. दुःख कोणाला नाही आले. अर्थात श्रीरामांनाही वनवास मात्र भोगावा लागला. श्री सीतेमातेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आणि आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख नक्कीच असतं. ते दिसायला मात्र थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं, हे तुम्ही स्मरणात ठेवा. बाळूमामांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल तर बाळूमामा तुम्हाला कधीही एकटं टाकणार नाहीत, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रसंग कोणताही असो, प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, कोणत्याही प्रसंगी मात्र तुम्ही बाळूमामांना आणि बाळूमामांच्या सेवेला कधी देखील सोडू नका.
भलेही सेवा केल्याने लगेच तुमचे चांगले होणार नाही, पण बाळूमामा तुमचे कधी काही वाईटही होऊ देणार नाहीत. आयुष्यावर किती अर्थात मारायच्या गप्पा येऊन टेपला नोकरीचा शेवटचा टप्पा. पहिला टप्पा उत्कृष्ट असते जगण्याची, काहीतरी करण्याचे. पहिला टप्पा वाटतो सोपा, संसारमध्ये चिमणा चिमणीचा खोपा. दुसरा टप्पा असतो जबाबदारीचा तेवढाच, खबरदारीचा मजबूत असावे लागतात रथाचे चाक. तेवढाच महत्त्वाचा असतो मुलावरचा धाक. तिसरा टप्पा जरा असतो उसन, नक्कीच तिचा जगून घ्यावा तेव्हा आपल्या पसंतीचा. आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या मनासारख्या जगाला मात्र कोणी म्हणणार नाही की तुला तुझ्या मनाला जे वाटते ते तू कर. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाने प्रत्येक क्षण घालवण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या तुम्हाला जे काही प्राप्त झालेले आहे ते प्रत्येक गोष्टी प्राप्त तुम्हाला भगवंतांनी दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून जीवन जगलं पाहिजे. म्हणून तुम्ही जास्तीची अपेक्षा सोडा आणि जेवढं तुम्हाला बाळूमामांनी दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही आनंदी राहून हे जीवन मात्र जगायला शिका. बाकी भगवंत म्हणतात, जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची कधी गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची जास्तीत जास्त प्रमाणात गरजही असते. प्रत्येक दिवस हा तर सारखा कधी नसतो. सुख दुःख कालचक्र असेच आहे, नेहमी हे चालूच असते. म्हणून कोणत्या दिवशी खचून जाऊ नका. एक मात्र तुम्ही लक्षात ठेवा, दिवस जरी सारखे नसले तरी प्रत्येक दिवस मात्र बाळूमामा आपल्या सोबत आहेत. बस एवढंच आपण स्मरणामध्ये ठेवून प्रत्येक दिवसामध्ये आनंदी मात्र राहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि नेहमी बाळूमामांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करीत हे आयुष्य तुम्ही आनंदाने जगा. कारण आयुष्याच्या चित्रपटामध्ये वन्स मोर मात्र नक्कीच नाही. प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी हा तर योग्यच असतो. अयोग्य असते ती त्याची परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदलते ती म्हणजे माणसांची मनस्थिती. आणि ज्या व्यक्तीची मनस्थिती योग्य नसते, ज्या माणसाची मनस्थिती स्थिर नसते, त्या माणसाची परिस्थिती किती योग्य जरी असली ना तरी देखील तो मात्र व्यक्ती त्याच्या आयुष्याचा कधी आनंद घेऊ शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण आपल्या मनाची मनस्थिती योग्य ठेवली पाहिजे. मूर्ख व्यक्तीची ही तर 5 लक्षणे आहेत. प्रथम गर्व, दुसरे अपशक, तिसरे क्रोध आणि चौथे हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मताचा अनादर करणे. हेच मूर्ख व्यक्तीचे मुख्य 5 लक्षणे आहेत. अनुभवले, ज्या व्यक्तीला खरं बोलायची सवय असते ना, लोक मात्र सर्वात जास्त चुकीचं त्यालाच नेहमी समजत असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपल्याला प्रेम मिळावं म्हणून सगळेच एकमेकांवर प्रेम करतात, पण प्रेम मिळणार नाही हे माहिती असून सुद्धा जो नेहमी प्रेम करतो त्यालाच खरं प्रेम म्हणतात. अर्थात तुम्ही माणसाला त्याच्या नक्कीच वेळेनुसार महत्त्व देऊ नका. अर्थात तुम्हाला सध्या पूर्णत्व तुमचा आदर केला जातो, तो आदर मात्र तुमचा नक्कीच नाही, तर तो आदर तुमच्या संपत्तीचा आणि धनाचा आहे. एवढं मात्र आपण नेहमी समजून आपला गर्व आपण नेहमी बाजूला ठेवावा. घेतलेला पैसा कोणाचाच नक्कीच तुम्ही बुडवू नका. बाकी प्रेमळ मित्रांनो, पाठ नेहमी मजबूत मात्र आपण ठेवली पाहिजे, कारण शब्बासकी आणि धोका नेहमी पाठीमागूनच मिळतात. एवढं मात्र नक्कीच आपल्याला स्मरणामध्ये ठेवायचे. जीवन खूपच छोटं आहे. जगायचं आहे तर तुम्ही आत्ताच हे संपूर्ण जगून घ्या, कारण नंतरमध्ये खूप अंतर मात्र नक्कीच असते. बाकी जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. बाकी इमानदारी आणि मेहनत ही मात्र कधी देखील वाया जाणार नाही. त्याचे फळ उशिरा का होईना पण मिळते नक्कीच. सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपली मात्र किंमत शून्य नक्कीच होऊन जाते.
पंखाची फडफड आणि स्वप्नांसाठी केलेली धडपड एक दिवस मात्र नक्कीच शिखर मात्र गाठत असते. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल ना, तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या नोटा कधी मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते तुमच्या अश्रू पुसायला किती जण येतात हे नक्कीच तुम्ही मग ते मोजा. तुम्हाला समजून जाईल तुम्ही आयुष्यामध्ये काय कमविलेले आहे. नेहमी उच्च ध्येय आपण मात्र ठेवलं पाहिजे व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आपण राहायला शिकलं पाहिजे. बाकी मनुष्य जेवढं जास्त घमंड करेल ना, तेवढं जास्त तो त्याच्या आयुष्यामध्ये रडत जाईल. आधाराने झुकलेल्या अर्थात डोक्यात निष्ठ उगवते. दहशतीने झुकवलेल्या डोक्यात बंडखोरी मात्र नक्कीच पिकते. गावाला जाताना माणूस घराला कुलूप लावून जातो, पण शेजाऱ्याला सांगून नुसती कडी सुद्धा लावून जात नाही. म्हणजेच त्याचा भरोसा माणसापेक्षा जास्त कुलूपावर नक्कीच जास्त असतो. यावरून एकच प्रश्न पुढे येतो की 100 रुपयांच्या कुलूपापुढे माणसांची तर किंमत किती आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी समजून घेणारं इथे मात्र कोणीही नाही. हे जेव्हा चांगलं आपल्याला जाणवतं ना, तेव्हा मात्र आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तयारी नक्कीच करतो. चुकाच्या शोधात माणूस आयुष्यभर वणवण फिरत असतो, पण दमल्यानंतरच त्याला जाणीव होते की समाधानातच खरे सुख भगवंतांनी ठेवलेले आहे. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधानामध्ये जास्त मिळणार. म्हणूनच समाधानामध्येच भरपूर जास्त सुख लपलेले आहे. ते मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने पाहायला शिका. कुठल्याही गोष्टीचा कधी गर्व मात्र करू नये. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला नेहमी भाग पाडतो. आणि आनंद हा तर एक असा भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे. दुःख हा एक अनुभव आहे जे प्रत्येकांकडे आहे. तरी अशा जीवनात नेहमी तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्णत्व विश्वास असतो. कदर करायला शिका, कारण ना आयुष्य परत येते ना तुमच्या आयुष्यातील माणसं परत येतात. म्हणूनच आपण मात्र प्रत्येकांची कदर करायला शिकलं पाहिजे. आणि बनायचंच असेल तर वेळेसारखं तुम्ही मात्र बनायला शिका. अर्थात ज्याला कदर नाही त्याला पुन्हा तुम्ही कधी देखील भेटू नका. आणि जेव्हा एखादी व्यक्ती निश्चिंतच पुन्हा पुन्हा एकच चूक करीत असते ना, तेव्हा ती त्यांची चूक नसते, तर तो त्यांचा एक पद्धतीचा स्वभाव असतो. रानात खत, बाजारात पत आणि घरात एकमत असणाऱ्यांचा संसार नेहमी सुखाचा मात्र नक्कीच असतो. बाकी चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून नेहमी उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेले कधीही चांगले. म्हणून तुम्ही नेहमी स्वतःला मात्र आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच आपल्याला स्मरणामध्ये ठेवायचे. ज्याला उंच उडायचे असतं ना, त्याने इतर गोष्टीत कधी देखील गुंतायचं नसतं. आणि परिस्थिती हा एकच शब्द, पण तो माणसाला घडवितो नाहीतर बिघडवितो, एवढं मात्र नक्कीच खरे. परंतु प्रेमळ मित्रांनो, बिघडणे आणि सुधारणे हे मात्र तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून तुम्ही योग्य गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब मात्र लावता येत नसतो. त्या ज्याच्या असतात, अर्थात त्या ज्याच्या असतात त्याला मात्र त्या नक्कीच समजतात. आणि आयुष्यात काही नसले तरी चालेल, परंतु आपण मात्र भगवंतांचे नामस्मरण करून भगवंतांची प्राप्ती केली पाहिजे. भगवंतांची प्राप्ती करणं सध्याच्या काळामध्ये मात्र भरपूर जास्त सोपे आहे. तुम्ही फक्त तुमचे मन शांत आणि साफ ठेवा. बाकी कर्म चांगले करा आणि नेहमी निस्वार्थ मनाने रोज न चुकता तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण करा. बस तुम्हाला भगवंतांची प्राप्ती नक्कीच होऊन जाईल. इथेच कमवायचे आहे आणि इथेच मात्र गमवायचे आहे. म्हणून कोणाचे मन तुम्ही दुखावू नका, कारण माणुसकीचं मोल हे तर पैशापेक्षा जास्त खूप मोठं आहे, जे तुम्हाला देखील समजले पाहिजे. आणि ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत समजणार नाही त्यांच्यासाठी तुम्ही कधी देखील रडू नका, कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत समजते ते तुम्हाला कधी रडू मात्र देणारच नाहीत, एवढं मात्र निश्चिंतच. बाकी खूप कमी माणसं असतात जे तुमचं ऐकूनही घेतात, तुम्हाला समजूनही घेतात, समजूनही सांगतात,
तीच हक्काची तुमची माणसं नक्कीच असतात. चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास हा एकांतात होतो. माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो ज्यावर लोकांची नेहमी नजर असते, पण ज्यावर नक्कीच विधात्याची नजर असते ते मन मात्र तो स्वच्छ ठेवण्यात अयशस्वी नक्कीच होतो. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही तुमचे मन ठेवायला शिका, कारण जसे तुमचे मन असेल तसे तुमचे जीवन असेल. आणि ज्याला जिंकायचे असतं त्याला मात्र उत्तम पद्धतीने माहिती असतं कुठं लढायचं आणि कुठं नेहमी शांत राहायचं. हरामाचा पैसा फक्त मस्ती करायला शिकवित असतो, घाम घालून कमवलेला पैसा आयुष्य कसं जगायचं हे मात्र उत्तम पद्धतीने शिकवतो. आणि प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ मात्र शिकलं पाहिजे, कारण समोरचा मात्र चाळी खेळत असतो आणि आपण मात्र येड्यासारखं नाती तिथेच निभावत असतो. बाकी कर्माची वसुली सुरू झाल्यावर भगवंतांकडे मागितलेला आशीर्वाद सुद्धा काही देखील कधी काम करत नाही बरं, एवढं मात्र तुम्ही स्मरणात ठेवा. बाकी आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते तर आपलं अस्तित्व असतं, आणि जे आपल्या माघारी चर्चेलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असेल. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मनमोकळेपण अर्थात मनमोकळेपणाने हात तुम्ही तुमचे पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षा काहीतरी उत्तम घडेल. बाकी माणूस पण नोटांसारखा असला पाहिजे होता, उजेडात घेऊन पाहता आला असता. खरा आहे का? नक्कीच हा खोटा आहे. बाकी ज्या जिभेवर सतत पैशाची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन कधी देखील तुम्हाला मात्र घडणार नाही. शब्दांत कितीही गोडवा जरी असला ना तरी मनातील वादळ कधीही दिसत नाहीत. अर्थात मोरालाच तुम्ही पहा ना, त्याला पाहून कोणी म्हणेल का याच्यात साप नक्कीच पूर्णत्व पचवण्याची ताकद आहे. एवढं मात्र आपण नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी एकटं चालायला लागलो तेव्हा समजलं आपण पण कोणापेक्षा मात्र कमी नाही आहोत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये काहीही झाले तरी देखील आपण मात्र एकटं चालायला शिकलं पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासोबत कुणी असो अथवा न असो, परंतु भगवंतांची शक्ती ही तुमच्यासोबत नक्कीच आहे. म्हणून तुम्ही नेहमी काळजी करणे सोडा आणि भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करण्याकडे लक्ष द्या. डिलीट जेवढ्या लवकर होतं ना तेवढ्या लवकर डाउनलोड मात्र होणार नाही, कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ लागतो, बिघडवायला नाही. मग ते ॲप्लिकेशन असो किंवा एखादी नाती असो. मांजर आडवी गेल्यास काही देखील होणार नाही, माणसं आडवी गेल्यास कामं मात्र कधी होणार नाहीत. आपलं कोण परक कोण हे तर संकटाच्या काळामध्ये समजतं, नाहीतर भरतीच्या पाण्यात किनाऱ्यावर उभं राहून पाय भिजवणारे लोक अनेक जण असतात. आणि कोणती कार्य हे तर अडथळ्या वाचून कधी देखील पार पडणार नाही. शेवटपर्यंत जे नेहमी प्रयत्न करीत राहतात ना, यश तर नेहमी भगवंत त्यांनाच नक्की प्राप्त करून देतात. बिनधास्त नक्कीच तुम्ही आयुष्य जगा. बस एवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवायचं आहे, ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये किती जास्त दुःख जरी असली तरी देखील तुमच्या पाठीशी भगवंतांचा आशीर्वाद आहे. म्हणूनच तुम्ही तुमची चिंता काळजी सोडून द्या आणि आयुष्यामध्ये नेहमी आनंदाने हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. घासातला घास काढून दिला ते बेईमान झाले. आणि लोक म्हणतात मिळून मिसळून खाल्ल्यावर प्रेम मात्र नक्कीच वाढतं. दुःख आणि दुःख जसं जसं प्रवास करत पुढे जाऊ तसं तसं विरळ होत जातं. म्हणूनच तुम्ही तुमच्या दुःखामध्ये काय देखील करू नका, फक्त एक एक पाऊल तुम्ही पुढे पुढे चालत राहा. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. स्वप्न पोखरणारी वळवी अर्थात वाळवी म्हणजे माणसांची खरी परिस्थिती आहे. प्रत्येक अपयश हे यशस्वी होण्याचा एक नवीन मार्ग आपण प्रत्येकांना दाखवितो. आणि तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा, जिथं तुमचा हेतू चांगला असेल तिथं सोबती कमी आणि विरोधक मात्र जास्त उभे राहतील.
माणसं ओळखण्यात झालेली चूक हे आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखांचं सर्वात मोठं कारण असतं. बाकी परिस्थिती ही माणसांच्या स्वभावात अर्थात बदलण्यास स्वभाव भाग पाडते. नाहीतर माणूस कालही तोच होता आणि आजही मात्र तोच आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, नेहमी एक गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवा, एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार आहात? एक दिवस तोच त्रास तुम्हाला देखील होईल, जो त्रास तुम्ही त्याची चूक नसताना त्याला दिलेला होता. म्हणूनच आपण कधी कोणालाही त्रास मात्र नक्कीच देऊ नये. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. बाकी कधी कधी मन म्हणतं की लोक आपल्याशी जसे वागतात ना, आपण पण तसंच त्यांच्याशी वागावे. पण नंतर मनामध्ये एक विचार येतो, आपणही जर त्यांच्यासारखं वागले तर त्यांच्यातनी आपल्यामध्ये फरक काय असणार? पूर्वीच्या काळी चांदीचे चमचे होते, आत्ताच्या काळात चमच्याची चांदी मात्र नक्कीच होते. बाकी प्रेमळ मित्रांनो, एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही तुमची प्रगती आहे आणि एकत्र येऊन काम करणे हे तुमचे यश आहे. एवढं मात्र तुम्ही नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. अनेकदा जगाचा विचार करून, जग काय म्हणेल हा विचार करून स्वतःला काय वाटतं हा विचार करायचा आपण मात्र विसरून जातो. म्हणूनच नेहमी जगाचा विचार करण्यापेक्षा तुमच्या मनाला काय आवडतं आणि तुमच्या मनाला काय वाटतं, बस याचाच तुम्ही नेहमी विचार मात्र नक्कीच केला पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय गमावलेले आहात याचा नेहमी विचार करण्यापेक्षा भगवंतांनी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी मिळवून दिलेल्या आहेत, बस एवढ्याच गोष्टीचा तुम्ही नेहमी विचार करा. आणि दुसऱ्यांना त्रास देऊन रुबाबात जगणाऱ्यांनो एक मात्र ध्यानात ठेवायचं, तुम्हाला येणारं मरण हे रुबाबात नाही येणार. कारण कर्म प्रत्येकाचा हिशोब चुकता करूनच मरण मात्र दाखवित असतो. चांगल्या व्यक्तीची परीक्षा आपण मात्र कधीही घेऊ नये. त्यांना झालेला त्रास ते मात्र नक्कीच तुम्हाला कधीच दाखवणार नाहीत. ते तुमच्या आनंदासाठी तुमच्या आयुष्यातून शांतपणे मात्र निघून गेलेली असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला मात्र माणसं ओळखता आणि माणसं वाचता नक्कीच आलेली पाहिजेत. जो व्यक्ती योग्य पद्धतीने माणसं ओळखतो आणि माणसं वाचायला शिकतो, तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील जास्त करून उदास राहणार नाही. म्हणूनच भगवंत म्हणतात, नको राहू उदास, नको करूस चिंता. जे तू गमावलेले आहेस त्याहून उत्तम तुला मिळणार आहे. फक्त तू तुझी चिंता सोड आणि भगवंतांवरती तू नक्कीच विश्वास ठेव. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी गमावलो आहोत याचा नेहमी विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी गमावलेल्या आहात याचा तुम्ही कधीतरी विचार करून नक्कीच पाहावं. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी आनंदात मात्र राहून हे जीवन जगलं पाहिजे. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काय मिळत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला तुमच्या कर्मानुसार मिळत आहेत. चांगल्या गोष्टी तुम्हाला जर मिळत असतील तर मग मात्र तुमचे कर्म चांगले आहे. आणि जर वाईट गोष्टी तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही नक्कीच कर्म वाईट केलेले आहात. म्हणूनच आपण मात्र नेहमी उत्तम कर्म केली पाहिजेत. बस एवढंच तुम्हाला सदैव स्मरणामध्ये ठेवायचे. मामा म्हणतात, ज्या लोकांसाठी तुम्ही रडता ते लोक दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी जास्त अर्थात व्यस्त असतात. त्यामुळे माणसं ओळखायला तुम्ही मात्र शिकलं पाहिजे. आणि ज्यांना आपली काळजी असते ती माणसं आपल्याशी किती भांडण झालं तरी देखील आपल्याशी मात्र बोलण्याची कारणे नेहमी शोधतात. कारण त्यांना माना अपमानापेक्षा नात्यांची जास्तीत जास्त प्रमाणात किंमत मात्र नक्कीच असते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र अशी माणसं योग्य पद्धतीने नक्कीच ओळखायला पूर्णत्व शिकली पाहिजेत. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सदैव स्मरणात ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, निराश होणं सोडून दे, चिंता करणे सोडून दे. तू तुझ्या आयुष्यामध्ये जेवढं गमावलेले आहेस ना त्यापेक्षा उत्तम तुला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळेल. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख नाही. दुःख तर तुमच्या मनामध्ये आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनाला आनंदी ठेवाल
त्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणीही किती जरी दुःख दिले तरी देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील तुम्ही मात्र दुःखी राहणार नाहीत. कारण जसे तुमचे आयुष्य अर्थात जसे तुमचे मन नक्कीच विचार करत असते त्याच पद्धतीने तुमचे आयुष्य मात्र घडत असते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, सुखासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो, मात्र दुःख ज्याच्या आयुष्यात आहे तोच मनुष्य पुढे चालून भरपूर जास्त सुखी होऊ शकतो. म्हणूनच आपण एकच गोष्ट सदैव स्मरणात ठेवली पाहिजे, ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये किती जास्त दुःख जरी असले ना तरी देखील तुम्ही नेहमी म्हटलं पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त सुख आहे. अर्थात तुम्ही मात्र नेहमी सकारात्मक विचार करण्यावर जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच भर दिला पाहिजे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमची चिंता सोडा आणि नेहमी उत्तम कर्म करा. बाकी काही लोकांना ओळखण्यात चूक होते, पण तीच चूक आयुष्यात खूप मोठा अनुभव मात्र आपण प्रत्येकांना देऊन जाते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये जे काही होत असते ते मात्र उत्तमच होत असते. बस एवढंच आपण प्रत्येकाने सदैव स्मरणामध्ये ठेवून हे आयुष्य मात्र नक्की जगायला शिकलं पाहिजे. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहात याचा नेहमी विचार करण्यापेक्षा कोणत्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत, अर्थात कोणत्या गोष्टी तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत याचा देखील तुम्ही कधीतरी विचार करून पाहावं. मगच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आनंद येईल. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न कधीही करू नये, कारण वेळ दोघांनाही जगासमोर मात्र नक्कीच आणते. म्हणूनच आपण जसे आहोत त्या पद्धतीनेच आपण मात्र आपले हे आयुष्य उत्तम पद्धतीने जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी देखील दुःख येणार नाही, कधी देखील तुम्हाला मात्र तुमच्या आयुष्यामध्ये चिंता होणार नाही, जेव्हा तुम्ही नक्कीच या गोष्टीला उत्तम पद्धतीने ॲक्सेप्ट कराल, अर्थात स्वीकाराल. ते म्हणजे आपण आपल्या अर्थात आयुष्यामध्ये सध्या जे काही होत आहे ते तर उत्तमच होत आहे असा जर तुम्ही विचार कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख येणार नाहीत. बाकी आपले राहणीमान हे तर नेहमी आपण साधं ठेवायचं, कारण आपल्याला फक्त श्रीमंती दिसायचे नाही तर श्रीमंत मात्र व्हायचे आहे. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यात कधी देखील दुःख आपल्या राहत नसते. दुःख तर तुमच्या मनामध्ये आहे, आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवाल त्या दिवसापासून तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये आनंदीच आनंदी राहाल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही तुमच्या मनावरती विजय नक्कीच मिळवला पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचे. भगवंत म्हणतो, घाबरू नकोस, काळजी तू करू नकोस. जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला नक्कीच मिळतील. म्हणूनच आपण नेहमी काळजी चिंता करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे नेहमी नामस्मरण करण्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष मात्र केंद्रित करावे. बस एवढंच तुम्हाला नेहमीच स्मरणात ठेवायचं आहे. बाकी पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. आणि या जगात नाते तर सर्वच जोडत असतात, पण नात्यापेक्षाही विश्वासाला जास्तीत जास्त प्रमाणात किंमत असते. कानाने ऐकले तर फक्त शब्दांचा आवाज येतो, परंतु मनाने ऐकले तर शब्दांचा आपल्याला खोलवर अर्थ देखील समजून जातो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र योग्य पद्धतीने हे आयुष्य जगायला शिकलं पाहिजे. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सध्या प्राप्त होत आहे ना, त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला उत्तमच प्राप्त होत नाही. अर्थात असं नसून उत्तमच तुम्हाला गोष्टी प्राप्त मात्र नक्कीच होत आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता मात्र करणं सोडून दिलं पाहिजे आणि भगवंतांचे चिंतन तुम्ही मात्र करायला नक्की सुरुवात केली पाहिजे. भगवंत म्हणतो, शांत राहा, चिंता करणं सोडून दे,
कारण आयुष्यामध्ये वन्स मोर कधीही नसतं. अर्थात जे सध्या तुमच्याकडे आहे ते मात्र तुमच्यासाठी उत्तम आहे, हे देखील आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुमच्याजवळ काही जरी नसले ना तरी लोकांना तुम्ही असं सांगा की मी भरपूर जास्त आनंदात आहे, कारण लोक समोरच्याला संकटात पाहून मदतीचा हात कमी आणि फुकटचे सल्ले जास्तीत जास्त प्रमाणात देतात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही भरपूर जास्त आनंदी आहात असंच प्रत्येकांना तुम्ही मात्र सांगायला शिकलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी गमावलेले आहात याचा नेहमी विचार करण्यापेक्षा सध्या तुमच्याकडे कोणत्या गोष्टी आहेत या गोष्टींकडे जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही मात्र नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एवढंच तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायचंय. भगवंत म्हणतो, शांत राहा, चिंता करणं सोडून दे, कारण आयुष्यामध्ये जे काही होते ते तर उत्तमासाठीच होते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही नेहमी शांत राहा आणि नक्कीच शांत राहून हे तुमचे आयुष्य उत्तम पद्धतीने नक्कीच जगा. बस एवढंच तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे. की प्रेमळ मित्रांनो, भगवंत नेहमी म्हणतात, कोणाला कधी कशाचा राग येईल हे मात्र सांगता येत नाही. म्हणूनच बोलताना जरा विचार करून तुम्ही बोलायला शिका, कारण कोणी किती जरी जवळचा असला तरी पर्क करताना क्षणभर तो क्षणभर देखील तो मात्र कधी विचार करणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात ना त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला आता मात्र वेळ आल्यानंतर नक्कीच मिळून जातील. म्हणून तुम्ही शांत राहा आणि उत्तम कर्म करीत चला. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत मात्र समजत नसते आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाचीही किंमत कधी समजत नाही. मालमत्तेचे वारस किती असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतः आहोत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, नेहमी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात किती गोष्टी गमावलेल्या आहात याचा नेहमी विचार करण्यापेक्षा कोणत्या गोष्टी सध्या तुम्हाला नक्कीच मिळालेल्या आहेत याचा नेहमी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात विचार करा. बाकी मनाला मनाने मनोमन मनवलं की मन ही मनाचं नक्कीच मानतं, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, मृत्यूपेक्षा जास्त श्वासाला किंमत आहे, एवढं मात्र स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी ज्या लोकांसाठी तुम्ही महत्त्वाचे नाही त्या लोकांपासून पुढे मात्र निघून जा. तिथे थांबून स्वतःच्या सुखाला दुःखाचे आमंत्रण मात्र तुम्ही कधीही देऊ नका. आणि जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवत असतात ना, भगवंत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी देखील कमी मात्र होऊ देणार नाहीत. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, चिंता करणं तुम्ही सोडून द्या. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात जेवढं जास्त दुःख असणार त्यापेक्षा जास्त सुखी असणार. म्हणून आपण नेहमी चिंता आणि काळजी करणं सोडून मात्र नक्कीच दिलं पाहिजे. आणि जे सध्या तुम्हाला प्राप्त झालेले आहे त्या नक्कीच त्यामध्ये तुम्ही मात्र नेहमी आनंदी राहायला शिकलं पाहिजे. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. पंत म्हणतात की प्रेमळ भक्तांनो, या आयुष्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला कितीही जास्त अडचणी जरी आल्या तरी देखील तुम्हाला मात्र नेहमी स्वतःच्या मनाला सकारात्मक ठेवायचं आहे. कारण तुम्ही जितकं जास्त स्वतःच्या मनाला सकारात्मक ठेवाल ना तेवढंच जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून मात्र नक्कीच जीवन जगाल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी शांत राहून स्वतःला नेहमी आनंदी ठेवून हे मात्र आपण आपलं आयुष्य उत्तम पद्धतीने नुसतं जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे.
बाकी या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी आहे, सर्वात चांगला हतियार धैर्य आहे, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगली औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व काही आपल्याला विनामूल्य भगवंतांनी दिलेले आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट परत मात्र मिळवता येते, पण वेळेसोबत गमावलेली नाती आणि विश्वास परत कधीही तुम्हाला मात्र मिळवता येणार नाही. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची आपल्याला जास्त प्रमाणात भीती वाटते. मौन जिथे तुमच्या शब्दांना किंमत नसते तिथे मौनव्रत धारण करणे हाच एक उत्तम पर्याय आहे. बाकी सत्य मात्र मुक्त असतं, ते बंधनात कधीही ठेवता येणार नाही. आणि प्रामाणिकपणा हा अमूल्य असतो, त्याची किंमत कधीही तुम्हाला करता येणार नाही. बाकी जबाबदारीचा धडा कुठल्याही पुस्तकात शिकवला जात नाही, तर तो आयुष्य जगत असताना शिकवला मात्र नक्कीच जातो. बाकी ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग तुम्हाला इतका जोरात ठेवायला हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले हे मात्र समजलेही तुम्हाला नाही पाहिजे. बाकी चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे तर संस्कारावर अवलंबून आहे, कारण चतुरपणा 4 दिवस चमकत असते, पण लक्षात ठेवा प्रामाणिकपणा हा आयुष्यभर नेहमी चमकत असतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही नेहमी शांत राहा आणि शांत राहून हे तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने जगा, कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहोत ना, त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला वेळ आल्यानंतर नक्कीच प्राप्त होतील. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा आनंदी राहून जीवन मात्र नक्कीच जगाला पूर्णत्व शिकलं पाहिजे. इतरांचे पंख छाटून कधी स्वतः मात्र भरारी घेता येणार नाही आणि आपल्या माणसांना छोटं करून कधी मोठं मात्र होता येणार नाही. नक्कीच एवढं मात्र नक्कीच करे. बाकी खोटेपणाचा वेग कितीही जास्त जरी असला ना तरी ध्येयापर्यंत खरेपणच पोहोचतो. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते आणि भगवंत कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगायला चांगले संस्कार लागतात. बाकी मित्रांनो, मोठमोठ्या शब्दांनी नातं कधी टिकत नसते, तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तरच ते नातं मात्र घट्ट होते. बाकी शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस मात्र जेव्हा मनाने खचून जातो ना, तेव्हा मात्र तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच आनंदी राहू शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या मनाने अर्थात कधीही खचून जाऊ नका, कारण तुम्ही तुमच्या जर मनाने खचून जाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही पुढे जाऊ शकणार नाही. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचंय. भगवंत म्हणतात, शांत राहा, चिंता करणं सोडून दे. तुला तुझ्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळणार ज्या गोष्टीसाठी तू इतके जास्त प्रयत्न केलेले आहेस. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही नेहमी शांत राहून हे तुमचं मात्र नक्कीच आयुष्य जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. बाकी भगवंत म्हणतात, सत्य ओठांवर असावं पण शब्द टोचणारे नसावेत, बोलण्यात गोडवा असावा पण फसवणूक नसावी, वागण्यात आपुलकी असावी पण मतलबीपणा नसावा, नातं हे मनानं जुळलेलं असावं पण नुसता देखावा कधी देखील नसावा. चांगलं वागणं, प्रामाणिक राहणं, सत्याच्या मार्गाने चालणे हा जीवनाचा आरसा आहे. कारण नक्कीच जितका आपण त्याचा वापर करतो तितके मात्र आपली नेहमी नक्कीच चमक वाढत राहते. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, सदैव तुम्ही स्मरणात ठेवा, नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी जर नेहमी राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःच्या मनाला नेहमी सकारात्मक ठेवा. कारण जो व्यक्ती नेहमी मनाने सकारात्मक राहून आयुष्य जगत असतो तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील उदास मात्र नक्कीच राहणार नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनाने नक्कीच आनंदी मात्र राहायला शिका. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायच्या आहेत. भगवंत म्हणतो, चिंता करणं सोडून दे. चिंता जितकं जास्त तुम्ही कराल तितकी जास्त तुमची चिंता नक्कीच वाढेल. आणि जेवढं जास्त तुम्ही भगवंतांचे चिंतन कराल ना, तेवढंच जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद मात्र नक्कीच मिळेल.
म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम आपण मात्र आनंदी राहून हे आयुष्य आपलं जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये पूर्णत्व ठेवायचं आहे. जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाचीही जास्तीत जास्त गरज असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, नेहमी तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी सध्या प्राप्त नक्कीच झालेल्या आहेत, त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार. फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ती म्हणजे काय देखील झाले तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला नेहमी आनंदी नक्कीच ठेवलं पाहिजे. कारण तुम्ही तुमच्या मनाला जितकं जास्त नक्कीच आनंदी ठेवाल, तेवढंच तुमचं मन नेहमी तुम्हाला आनंदी करेल. बाकी जीवन हा तर एक पद्धतीचा प्रवास आहे. तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल हे तुम्हाला देखील कधी समजणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, या आयुष्याच्या प्रवासामध्ये नेहमी आपल्याला एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायची आहे, ते म्हणजे आपण आपल्या आयुष्यात अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काय सध्या प्राप्त झालेले आहे ते मात्र तुम्हाला उत्तमच प्राप्त झालेलं आहे. म्हणून तुम्ही नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष मात्र नक्कीच केंद्रित केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचे. माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे. मला दुःख देण्याचे नाही तर सर्वांना हसत ठेवण्याची जिद्द आहे. मागे आपण सगळे प्रवासी आहोत आणि नक्कीच आपला अंतिम मुक्काम आधीच मात्र भगवंताने ठरवलेला आहे. म्हणून हे आपले जीवन ही एक सहल समजूनच तुम्ही त्याचा आनंद घ्यायला शिका. बाकी प्रेमळ मित्रांनो, जेव्हाही आपल्या आयुष्यामधला हा प्रत्यक्ष आनंद संपेल, जेव्हाही आपल्या आयुष्यामधले संपूर्ण नक्कीच जीवन संपेल, तेव्हा मात्र आपल्याला आयुष्यामध्ये काही देखील करायला नक्कीच वेळ मिळणार नाही. अर्थात समजून घ्या, जे सध्या क्षण तुमच्याकडे आहेत त्या क्षणांचा तुम्ही उत्तम पद्धतीने आनंद नक्कीच आत्तापासूनच घ्यायला शिका. कारण सध्या तुमच्याकडे जे काही आहे ना, ते मात्र तुम्हाला उत्तमच भगवंतांनी प्राप्त नक्कीच करून दिलेले आहेत. म्हणून तुम्ही जास्त चिंता आणि काळजी करणं सोडून मात्र दिलं पाहिजे आणि नेहमी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण निस्वार्थ मनाने करण्यास सुरुवात नक्कीच केली पाहिजे. बाकी शब्दांचे घाव शिवण्यासाठी कुठलाही धागा अस्तित्वात नसतो. म्हणून शब्द वापरण्याकरिता विचार फार गरजेचा आहे. कपडे फाटले की ते शिवता येतात, पण नक्कीच जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या मात्र चिंध्या होतात. खूप गरज असल्यानंतर आपल्यासाठी निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुमच्या संकटकाली जी व्यक्ती सर्वप्रथम तुमच्यासाठी धावून येत असते ना, ती व्यक्ती मात्र तुमच्यासाठी खरोखर उत्तम आहे. म्हणूनच आपण मात्र योग्य पद्धतीने माणसांना ओळखता आणि नक्कीच पूर्णत्व वाचता उत्तम पद्धतीने मात्र शिकलं पाहिजे. आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही कधीच करू नका, कारण आपले आयुष्य हे आपल्याला जगायचे आहे, लोकांना कधीही नाही. बस एवढंच आपण नेहमी स्मरणामध्ये ठेवून, अर्थात तुम्हाला ज्या गोष्टी उत्तम वाटतात त्याच गोष्टी तुम्ही मात्र करायला शिका. बाकी निंदेला आपण मात्र घाबरू नये. अर्थात निंदेला घाबरून तुम्ही तुमचं ध्येय कधी देखील सोडू नका, कारण तुमचं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत मात्र बदलताना तुम्ही नक्कीच पाहाल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, कधी देखील आपण मात्र आपल्या निंदेला नक्कीच घाबरू नये. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काही घडीत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच घडत आहेत. म्हणून प्रेमळ मित्रांनो, नेहमी आपण शांत राहावे, उत्तम पद्धतीने हे आयुष्य जगावे. आपण काय गमावलेले आहोत याचा विचार आपण कधी करू नये. अर्थात तुम्हाला सध्या जे प्राप्त झालेले आहे त्याकडे तुम्ही पहा आणि नेहमी हे तुमचे आयुष्य तुम्ही आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. बाकी आपल्याला आयुष्यामध्ये जर खरोखर तुम्हाला आनंद प्राप्त करायचा असेल ना,
तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःला आनंदी मात्र ठेवायला शिकलं पाहिजे. मगच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी नक्कीच आनंदी राहून आयुष्य जगाल. भगवंत म्हणतात, काळजी करणं सोडून दे, चिंताही करणं सोडून दे, कारण आयुष्यामध्ये वन्स मोर कधीही राहणार नाही. अर्थात आयुष्यामध्ये सध्या जे दुःख तुम्हाला आलेले आहे ते दुःख तर काही कारणासाठी अर्थात काही काळासाठी देखील तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही चिंता कराल तर ती तुमची चिंता नेहमी वाढत राहील. बाकी वागणूक हा असा एक आरसा आहे की ज्यात प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा इतरांना मात्र दर्शवत असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुमची जशी वागणूक असेल तसेच भगवंत तुम्हाला मात्र आशीर्वाद देतील. म्हणून आपण आपली वागणूक नेहमी नीट अर्थात उत्तम पद्धतीने ठेवली पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा, उत्तम कर्म करीत राहा, कारण आयुष्यामध्ये जे काही आपल्याला प्राप्त होत असते ना ते उत्तमच प्राप्त होत असते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम एकच गोष्ट तुम्ही समजून मात्र घेतली पाहिजे, ती म्हणजे आयुष्यात काही झाले आणि कोणत्या गोष्टी घडल्या तरी देखील आपण मात्र आपल्या मनाची अर्थात नक्कीच मनस्थिती आपण कधीही बिघडू देऊ नये. कारण जर तुमच्या मनाची मनस्थिती बदलेल अर्थात बिघडेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी मात्र राहून कधी तुमचं आयुष्य आनंदाने जगू शकणार नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमची मनस्थिती बिघडू न देता नेहमी ती तुमची मनस्थिती तुम्ही स्थिर मात्र ठेवायला शिका. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच माणूस जेवढं जास्त कामाने थकणार नाही त्यापेक्षा जास्त माणूस त्याच्या नकारात्मक विचारांमुळे थकतो. म्हणून तुम्ही नेहमी नकारात्मक विचार करणं सोडून द्या आणि नेहमी सकारात्मक तुम्ही तुमचे विचार नक्कीच चालू ठेवा. जो व्यक्ती सकारात्मक विचार करीत असतो त्याच्या आयुष्यामध्ये किती जास्त संकटे जरी असलीत ना तरी देखील तो मात्र त्या संकटांवरती उत्तम पद्धतीने मात मात्र करू शकतो. कोणत्याही मनुष्याची त्याची मात्र सध्याची स्थिती पाहून आपण त्याच्या भविष्याची कधी ठर उडवू नये, कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशाला सुद्धा हळूहळू हिऱ्यामध्ये बदलू शकतो. बाकी उपकाराची परतफेड ही तर कधी देखील करता येत नसते. जाणीव ठेवणे हीच मोठी परतफेड मात्र नक्कीच असते. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी परिस्थिती कशी असू द्या, फक्त चेहऱ्यावर तुम्ही तुमच्या शांतता ठेवा आणि अंगात तुम्ही तुमचा संयम ठेवा. परिस्थिती तुमच्या पुढे नतमस्तक झाल्याशिवाय मात्र राहणार नाही. आणि प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी मात्र भाषा असते, ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, तर काहींच्या अंतर्मनातून, तर काहींच्या स्मित हास्यातून नेहमी मात्र व्यक्त होते. जीवन चहा बनवण्यासारखे आहे. अहंकाराला तुम्ही उकळू द्या, चिंतांना तुम्ही वाफ नक्कीच होऊन उडून जाऊ द्या, दुःखांना तुम्ही विरघळून जाऊ द्या, चुकांना तुम्ही गाळून घ्या आणि सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत तुम्ही मात्र नक्कीच घ्यायला शिकलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, नेहमी तुम्ही स्मरणात ठेवा, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे सध्या तुम्हाला प्राप्त झालेले आहे ते तर तुम्हाला उत्तमच प्राप्त झालेले आहे. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन मात्र केलं पाहिजे. एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी आपण मात्र नेहमी उभं राहून पाहायचं असतं. मग समजण्याच्या पलीकडची उत्तरं आपल्याला मात्र मिळत असतात. नात्याला खोट्याची वाळवी लागली की नात्याचा पाया हळूहळू खचायला मात्र सुरुवात होते. आणि प्रेमळ मित्रांनो, चंद्र जसा दिसायला जवळ वाटत असतो ना, तसेच काही माणसे आपल्या जवळची आपल्याला वाटतात, पण फक्त हा आपल्या मात्र मनाचा एक मोठा भ्रम असतो. एक गोष्ट मात्र मनाला माझ्या नेहमी खटकते, ते म्हणजे नक्कीच आडवाटेने चालणारी माणसे कुठच्या कुठं मात्र पोहोचली आणि सरळ व सीध्या मार्गाने चालणारी माणसं मात्र आजही तिथल्या तिथेच आहेत. एवढी मात्र गोष्ट अजूनही आपल्याला मात्र समजलेलीच नसेल. तर प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट तुम्ही समजून घ्या,
अर्थात आयुष्यामध्ये धन संपत्ती प्राप्त होणे म्हणजे भगवंतांची कृपा कधीच नसते. अर्थात समजून घ्या, ज्या व्यक्तीकडे सध्या भरपूर जास्त धनसंपत्ती आहे परंतु त्याचे कर्म वाईट आहेत, त्याला मात्र आयुष्यामध्ये शरीराचे किंवा कुटुंबातील इतर वादाचे भरपूर जास्त त्रास असतात. म्हणूनच नक्कीच त्याला कधीही उत्तम झोप नक्कीच लागू शकणार नाही. म्हणूनच प्रथम आपण मात्र समजून घेतले पाहिजे, ती म्हणजे बाळूमामांची कृपा म्हणजे प्रत्यक्ष आपल्यासाठी उत्तमच आहे. समजून घ्या, भगवंतांची कृपा होणे म्हणजे आपले मन समाधानी राहणे. आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक विचार करणे. बाकी भगवंतांच्या मनामध्ये आल्यानंतर ते तुम्हाला इतकं देतील ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणूनच आपण नेहमी आनंदी राहून मात्र जगलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच जीवनामध्ये तुम्हाला अर्थात जीवनामध्ये कधी देखील लोक मात्र तुमची नक्की जास्ती किंमत करीत नसतात. तर लोक नेहमी तुमच्या संपत्ती आणि धनाची किंमत जास्तीत जास्त नक्कीच करीत असतात. एवढं मात्र नक्कीच, आपल्याला झालेला त्रास आपण विसरलं पाहिजे, पण कुणामुळे झाला हे कधीही विसरू नका. गाढवाच्या पाठीवरून किती हात फिरवा, संधी पाहून तो लाथ मात्र नक्कीच मारतोच. काही माणसं पण अशीच असतात. हात आणि साथ योग्य वेळी आपण मात्र द्यायला शिकलं पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर दोघांनाही कधी किंमत मात्र राहत नसते. बाकी आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला मात्र नक्कीच किंमत समजणार नाही. कोणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा तुम्ही नेहमी प्रयत्न करा. बाकी प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण मात्र समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा नेहमी फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर आपण प्रत्येकाने नेहमी दिलं पाहिजे. नात्यात विश्वास असेल तरच त्या नात्याला महत्त्व आहे, नाहीतर ते नातं मात्र असूनही काही देखील अर्थ नाही. आणि जीवनामधला प्रत्येक आनंद हा काही पैशावर अवलंबून कधीच नसतो, तर परिस्थितीवर नेहमी अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल विकत घेऊन आनंदी होत असते तर दुसरी व्यक्ती फूल विकून आनंदी नेहमी नक्कीच असते. बस मित्रांनो, जगणं हे जर साधं सरळ असलं तरी देखील चालेल, पण वागणं हे मात्र इतरांपेक्षा वेगळं नक्कीच असलं पाहिजे. स्वतःमध्येच आनंदाच्या वाटा सापडत असतील तर याचा अर्थ तुमचं स्वतःकडे नीट मात्र नक्कीच लक्ष आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला मात्र ते लक्ष कधी दुर्लक्षित करायचं नाही. जर तुम्ही स्वतःमध्ये आनंदी असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परफेक्ट आयुष्य जगत आहात. म्हणून इतर लोक काय करतात हे पाहण्यापेक्षा आपण आपल्या ध्येयासाठी अर्थात आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करतोय हे मात्र आपण पाहिले पाहिजे. आणि जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण आहे, कारण ही विसरताही येत नाही आणि त्या व्यक्तीलाही कधी मात्र परत देता येत नाही. जेव्हा भावना फक्त व्यक्त करायला कागदाची गरज पडते तेव्हा रद्दीमध्ये असलेल्या पानालाही भरपूर जास्त महत्त्व येते. आणि जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी देखील टिकणार नाहीत. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आम्हाला एकटं पाडण्याच्या नादात लोकांनी स्वतःच्या उघड्या वाटा बंद करून घेतलेल्या आहेत. दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःला कधी देखील नक्की सुख नसतं लागत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमीच स्मरणात ठेवली पाहिजे. जर तुम्हाला खरोखर जीवनामध्ये सुख प्राप्त करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःला आनंदी ठेवायला शिका. घासातला घास काढून ज्यांना दिला ते मात्र बेईमान झाले. आणि लोक म्हणतात मिळून मिसळून खाल्ल्याने प्रेम वाढते. जमीन चांगली आहे, खत चांगले आहे, पण पाणी मात्र खारट असेल तर पीक उगवत नाही. तसेच स्वभाव चांगला आहे, कर्म चांगले आहेत, पण वाणी मात्र खराब असेल तर नाती मात्र कधी देखील टिकत नाहीत. बाकी आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला आणि योग्य व्यक्ती मिळायला वेळ मात्र लागतच असतो. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये संयम नेहमी ठेवलं पाहिजे. माणसं जरी सोन्यासारखी असली तरी त्यांच्यातही कॅरेटचा मात्र फरक नक्कीच असतो. कोणाच्या बोलण्याने तुटून जाऊ नका, कारण
नक्कीच कुणाच्या बोलल्याने झुरत बसू नका. आपलं आयुष्य थाटच जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल, ज्याला नाही आवडेल तो मात्र तुमच्यावरती जळत बसेल. बाकी स्वतःची पाठ आपल्याला कधी दिसत नसते, म्हणून दुसऱ्याच्या पाठीमागे नक्कीच पूर्णत्व बोलायचं नसतं, पूर्णत्व आपण सोडून दिलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असली तरी ते मात्र माणसात नसतात. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगामध्ये मात्र दुसरं कोणतेच नाही. मागे इथेच कमवायचं आहे आणि इथेच सर्व काही गमवायचं आहे. त्यामुळे कोणाचे मन तुम्ही मात्र कधी देखील दुखावू नका. त्यामुळे नक्कीच समजून घ्या, माणुसकीचं मूळ हे तर पैशापेक्षा खूप जास्त मोठं मात्र नक्कीच असतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, मनातले सारे काही सांगण्यासाठी अर्थात समोर मनासारखा माणूस असावा लागतो. एवढं असूनही कधी चालत नाही, तर त्या माणसालाही मन मात्र नक्कीच असावं लागतं. बाकी मनात भरून आलेलं सारं आभाळ मोकळं मात्र व्हायला कधी कधी आपल्या माणसाने केलेली साधी विचारपूस पण पुरेशी असते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे कुणाकडून अपेक्षा नक्कीच तुम्ही ठेवून नाराज कधी राहू नका. कारण आयुष्याचा सोहळा संपला की घाटावर फक्त कावळा मात्र नक्कीच शिल्लक राहतो. एवढं मात्र नक्कीच, संस्काराच्या शिकवणीला कुठल्याही शाळेत जायची गरज नसते. कारण आई नावाचं अख्ख विद्यापीठ प्रत्येकाच्या घरातच असते. बाकी चांगली कार्य, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी मात्र ध्यानात राहतात, मनाती, शब्दाती आणि आयुष्याती. निसर्ग तर आपल्याला देतो तो चेहरा आणि आपण तयार करत असतो ती म्हणजे ओळख. आणि तुमची ओळख ही तुमच्या स्वभावानुसार आणि तुमच्या कर्मानुसारच इथे मात्र तयार होणार. बाकी बुद्धी तर सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चालाकी करता का इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. चालाकी 4 दिवसच चमकते आणि इमानदारी मात्र आयुष्यभर नेहमी चमकत असते. बाकी जेव्हा मायेची आणि प्रेमांची माणसं आपल्याजवळ नक्कीच असतात, तेव्हा दुःख किती मोठं जरी असलं तरी त्याच्या वेदना आपल्याला मात्र कधी देखील जाणवणार नाहीत. बाकी आयुष्यात खूप सारे जण येतातही आणि जातातही, प्रत्येकाला मात्र कधीच लक्षात ठेवायचं नसतं. पण जे आपल्या सुखदुःखात नेहमी सामील होत असतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपण कधी देखील विसरायचं नसतं. आणि प्रेमळ मित्रांनो, चांगले कर्म केल्याने बाकी काही असो अथवा नसो, रात्री मात्र नक्कीच झोप चांगली लागते. आणि दरवेळी मोठी पावलं टाकणं कधी देखील गरजेचे नसते. छोट्या छोट्या पावलांनीच पर्वत नेहमी चढला जातो. बाकी मित्रांनो, खांद्यावर हात टाकून पाठीवर घातलेला आवाज खूप मात्र दुःखदायी नक्कीच असतो. ती वेदना थेट काळजात शिरते आणि तो क्षण आयुष्यातला कधीही नक्कीच पुसल्या मात्र जाणार नाही. एवढंच आपण प्रत्येकांना नेहमीच मनात ठेवायचं आहे. बाकी अर्थात राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा नक्कीच प्रेम मनात ठेवून नक्कीच रागवणारी माणसं ही मात्र खूप चांगली असतात. या जगात सुंदर काय असेल तर ते माणसांशी असलेलं सुंदर माणुसकीचं नातं आहे. अहंकार हा तर माणसांच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे. मन मात्र समाधानी पाहिजे. सुख तर कुठे पण मिळतं, त्यासाठी श्रीमंत मात्र नक्कीच असायला पाहिजे असं तर काहीच नाही. विश्वास हा किती छोटा शब्द आहे, वाचायला मात्र सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतो, समजायला मात्र दिवस लागतो आणि संपूर्ण सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, सत्याला जिंकायला थोडा मात्र उशीर नक्कीच होतो, पण सत्य मात्र कधी देखील आयुष्यामध्ये हारणार नाही. संघर्ष करीत असताना कधी देखील आपण मात्र घाबरायचं नसतं, कारण माणूस त्या काळात एकटा नक्कीच असतो. यशस्वी झाल्यानंतर तर सर्व दुनिया त्याच्या बरोबर असते. बाकी प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस नेहमी सुखी आहे, पण तो हे मात्र विसरून जातो की त्यासाठी देखील आपण नक्कीच समोरचे आहोत. एखाद्याचा पाय ओढण्याऐवजी तुम्ही त्याला हात द्या, मग पहा तोही पुढे येईल आणि तुम्हालाही तो मात्र पुढे नक्कीच नेईल. बाकी प्रेमळ मित्रांनो, फक्त नक्कीच चांगले मन असणे पुरेसे नसते,
त्याचा चांगला वापर करता येणं हे देखील जास्तीत जास्त प्रमाणात महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव तू मान्य कर, तेव्हा आशेची अर्थात झुलूक अलगद कानात सांगते पुन्हा एकदा तू मात्र नक्कीच प्रयत्न कर. बाकी वेळ कधी दिसत नाही, परंतु खूप काही ते मात्र आपण प्रत्येकांना दाखवून जाते. माणसांची तर सवय अशी आहे, जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं आणि नक्कीच गरज संपली तर मग मात्र त्याला नक्कीच सोडून द्यायचं. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, नक्कीच आपण कितीही जरी बोलके असलो ना तरी देखील मन मोकळं करायला आपल्याच माणसांची सोबत आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात लागते. आयुष्यात 2 मित्र नेहमी आपण मात्र बरोबर ठेवली पाहिजेत आणि नक्कीच असावेत. प्रथम म्हणजे श्रीकृष्ण, जे नक्कीच लढणार नाहीत पण जिंकणे पक्के करणार. आणि दुसरे म्हणजे कर्ण, जो समोर पराभव दिसतोय तरी साथ मात्र कधी सोडणार नाही. बस एवढेच 2 मित्र आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी ठेवले पाहिजेत. बाकी चुका करणारी माणसं आयुष्यात भरपूर जास्त गरजेची असतात आणि नक्कीच काढलेल्या चुकांना दुरुस्त करणारे हे नेहमी मात्र पुढे जातात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, आयुष्यामध्ये ज्या चुका तुम्ही केलेल्या आहेत ना त्या चुकांना तुम्ही योग्य पद्धतीने समजून घ्या आणि आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही पुढे जा. बस एवढंच तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायचं आहे. बाकी आपण आपली चिंता सोडावी, काळजी सोडावी आणि नेहमी भगवंतांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश आपण प्रत्येकाने शांत मनाने नक्कीच ऐकावेत. हा संदेश जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असाल तर मीही तुमचे मनापासून आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, आपण भेटूया पुढील एका अशाच मामांच्या संदेशाद्वारे. तोपर्यंत धन्यवाद.